9 वर्षाच्या स्वागतासाठी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी जल्लोषाचं वातावरण आहे, तर दुसरीकडे पोलिसांनी देखील कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। ठाणे शहरात आपण सध्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊर या ठिकाणी आहोत। याच ठिकाणी उद्यानाच्या ठिकाणी जंगलाच्या ठिकाणी अनेक हॉटेल्सवरती आहेत, त्यामुळे अनेक लोक जे आहेत ते तरुणाई देखील या ठिकाणी हॉटेल्समध्ये जात असतात। त्यामुळे कुठेतरी आता सूर्यास्त झाल्यानंतर आता वरती जाण्यासाठी आता मज्जाव केलेला आहे। पोलीस कोणालाही आता वरती सोडत नाही, त्यामुळे जे आता वरती गेलेत येऊर जंगलामध्ये ते आता त्यांच्या पद्धतीने हॉटेलच्या लायसन्सप्रमाणे या त्यांच्या कार्डप्रमाणे ते खाली येतील। मात्र सध्या या ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आली आहे, कडक बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे। सकाळीच पहाटे रेव पार्टी करत असताना मोठ्या प्रमाणात पोलिसांनी ठाणे क्राईम ब्रँचनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती। त्यामुळे मद्यधुंद अवस्थेत अनेक ठिकाणी लोक जे ते पार्ट्या करतात त्यांच्यावरती करडी नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसलेली आहे। त्यामुळे नक्कीच कुठेतरी अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पोलीस तैनात झालेले आहेत। आज देखील 31 निमित्त पोलिसांनी अनेक ठिकाणी बंदोबस्त लावला असता या ठिकाणी देखील प्रत्येक गाड्या या ठिकाणी तपासणी करूनच वरती सोडल्या जातात। या गाड्यांमध्ये अवैधरित्या दारू या का आहे का या ठिकाणी तरुणाई अशा प्रकारे वरती जाते हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे प्रत्येक चेकपोस्ट असेल येऊर चेकपोस्ट असेल या ठिकाणी आता पोलिसांनी वर्तकनगर पोलिसांनी तगडा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे नक्कीच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा कडेकोट बंदोबस्त आहे। आणि या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम देखील या ठिकाणी आले, त्यांची टीम देखील इथं कार्य करत आहे। त्यामुळे नक्कीच प्रत्येकाचं जे आहे ते आधार कार्ड तपासूनच या ठिकाणी वरती सोडलं जातं। त्यामुळे तरुणाई मोठ्या प्रमाणात वरती जात असते, त्यामुळे त्यांना कुठेतरी मद्यधुंद अवस्थेत आळा घालण्यासाठी या ठिकाणी आता पोलीस सक्षम झालेले आहे। सदाशिव निकम वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्यासोबत सर, कशा प्रकारची टीम आपली कार्यान्वित या ठिकाणी आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त आहे। अनेक तरुणाई जे ते नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मद्यधुंद अवस्थेत या ठिकाणी जात असतात, कशा प्रकारे काय येऊर परिसरामध्ये ठाणे आणि परिसरातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात नॅशनल पार्कची या परिसरात जे काही हॉटेल्स आहेत आणि काही रेस्ट हाऊसेस आहेत, बंगलो आहेत, या परिसरात काही लोक 31 डिसेंबर नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी येत असतात। परंतु साहजिकच फॉरेस्ट डिपार्टमेंट नॅशनल पार्क यांचे सगळे नियम पाळताना त्या ठिकाणी गर्दी गोंधळ होणार नाही, नियमांची पायमल्ली होणार नाही, जे काही वनक्षापदा आहेत त्यांना कुठली क्षती पोहोचणार नाही, विनाकारण वादविवाद गोंगाट काही म्युझिक काही डिस्को किंवा काही ठिकाणी दारू पिऊन काही ठिकाणी वेडी विचकट असे नाचगाणी केले जातात, त्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी आज या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। वास्तविक येऊरच्या नॅशनल पार्कमध्ये सूर्यास्तानंतर सूर्योदयापर्यंत कुणालाही वाहनाला प्रवेश देता येत नाही आणि तसेच नियम वन खात्याने सुद्धा घातलेले आहेत। माननीय उच्च न्यायालयाचे तसे निर्देश आहेत, तरीसुद्धा काही लोक या ठिकाणी अनधिकृत प्रवेश मिळवण्यासाठी येत असतात, त्यांना आम्ही आता समजावून मागे पाठवत आहोत। सकाळीच क्राईम ब्रँचनी मोठी कारवाई केली होती रेव पार्टी, त्या संदर्भात देखील आपली लक्ष असणार आहे का? बरोबर आहे, काही ठिकाणी जे 31 डिसेंबरचा उत्साह दिसून येतो आपल्याला, तसे वेगवेगळ्या खाजगी ठिकाणी बंगल्यामध्ये किंवा वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये अशा पार्ट्यांचं आयोजन केलं जातं, त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांनी कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। आज या ठिकाणी SRPF प्लाटून जवळपास एक 20 अधिकारी आणि 100 अंमलदारांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। उपवन आणि येऊर या परिसरात 9 वर्षाचं स्वागत करताना नागरिकांना कायदा सुव्यवस्था आणि शांतता मिळावी आणि सुरक्षेच्या वातावरणात जे काही शांतताप्रिय नागरिक आहेत त्यांना नवीन वर्षाचं स्वागत करता यावं यासाठी आम्ही चांगला बंदोबस्त ठेवलेला आहे। शेवटचा प्रश्न, काय आव्हान असेल नागरिकांना 9 वर्षासंदर्भात तुमच्याकडनं पोलिसांच्याकडून नागरिकांना 9 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत। नवीन वर्षामध्ये आपण चांगले संकल्प करून सर्वसामान्य नागरिकांना चांगली कायदा सुव्यवस्था मिळवून देण्यासाठी त्यांनी पोलिसांना सहकार्य करावं, आज जे काही घालून दिलेले नियम आहेत त्याचं पालन करावं आणि समाजामध्ये एकोपा राहावा, शांतता राहावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत अशी विनंती आहे। एकोपा राहावा, शांतता राहावी असं आव्हान पोलिसांनी केलेलं आहे। मात्र त्या पोलिसांनी या ठिकाणी चेकपोस्ट ठिकाणी मोठा बंदोबस्त लावून कडेकोट प्रत्येक गाडीची तपासणी करत आहे, त्यामुळे चांगली संकल्पना नवीन वर्षात राबवावी असं देखील पोलिसांना म्हणणं आहे। ठाण्यातील वर्तकनगर पोलीस स्टेशनचे सदाशिव निकम वरिष्ठ निरीक्षक या ठिकाणी त्यांच्या टीमसह या ठिकाणी पूर्ण टीम जे आहे ते कडोकड बंदोबस्त लावण्यात आला, प्रत्येक गाडीची तपासणी करत आहे। त्यामुळे नक्कीच 31 डिसेंबर हा वर्ष जो चांगल्या पद्धतीने साजरा करावा असं देखील त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन दिनेश दिवेसह गणेश सोरात, TV9 मराठी, ठाणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.